नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवूया चमचमीत अशी शेवग्याची शेंगेचं वरण. त्यासाठी बघा मी ही शेवग्याची शेंग अशी छान सोलून साफ करून घेतलेली आहे आणि हा घेतलेला एक टोमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे. मूग डाळ आणि तूर डाळ घेतलेली आहे, अर्धी अर्धी वाटी आहे दोन्ही पण. आपल्याला या दोन्ही डाळींचा वापर करून आपल्याला शेंग बनवायची. आता पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत या आपण वाफवून घेणार आहे, म्हणजे शेंगाला एकदम छान अशी चव लागते. तेल चांगलं पसरून घेऊ सगळीकडून. तेल गरम झालेलं आहे. आता यात आपण टाकू मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची. मग त्यात टाकू आपण पाव चमचा हळद. त्यात आपण ह्या ज्या शेंगा होत्या साफ केलेल्या त्या शेंगा टाकूया. छान मिक्स करून घेऊ. त्याच्यामध्ये पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही. या शेंगा आपल्याला फक्त वाफेवरच अशा वाफवून घ्यायच्यात छान. मीठ टाकू चवीपुरतं. मीठ सगळीकडे छान असं घोळसून घेऊ शेंगांना. आणि आता या शेंगा वाफवण्यासाठी आपण याच्यावर एक ताट ठेवू आणि त्याच्यामध्ये गरम पाणी करायला ठेवू. म्हणजे या गरम पाण्याची जी वाफ आहे या वाफेनं आपल्या ह्या शेवग्याच्या शेंगा छान अशा वाफवून निघतात आणि खाताना एकदम अशा त्या चवदार लागतात. या ठिकाणी बघा आता ह्या ज्या डाळी आहेत ह्या दोन्ही डाळी मी तूर डाळ आणि मूग डाळ छान धुवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि हे बारीक चिरलेला टोमॅटो त्यात टाकते. थोडंसं तेल टाकू. पाव चमचा हळद. आणि थोडंसं हिंग. आता बघा आपण याच्या शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि ही आपली डाळ पण छान अशी शिजलेली आहे. इकडे बघूया आपल्या शेंगा पण छान अशा वाफवून झालेल्या आहेत. मस्त शिजलेले आहेत आपल्या शेंगा. याच्यामध्ये बघा त्या वाफेचं पाणीच याच्यामध्ये पडलेलं आहे. आपण पाण्याचा याच्यात अजिबात वापर केलेला नव्हता. आता फोडणीची तयारी करू. इकडं मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे भाजीसाठी आणि या पातेल्यामध्ये आपण आता फोडणी देऊ. छान डाळ पण अशी बारीक करून घेतली मी आणि शेवग्याच्या शेंगा ह्याच्यात टाकलेल्या आहेत. फोडणीसाठी हा एक कांदा, आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे. पातेल्यामध्ये तेल गरम करायला टाकलेलं आहे. तेल गरम झाले त्याच्यात टाकू आपण मोहरी. मोहरी छान तडतडायला लागली त्यात टाकू आता जिरे. आता हा बारीक चिरलेला कांदा पण आपण फोडणीत टाकतोय. या कांद्याचा छान असा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे. कढीपत्ता पण टाकू.
आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट, ती पण छान अशी तेलामध्ये परतून घेऊ आपण. आल्याचा लसणाचा कच्चापणा गेला पाहिजे इतपत आपल्याला ते छान असं मंद गॅसवर छान असं बारीक हे करून परतून घ्यायचं आहे. मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला आता छान असा परतून घ्यायचा आहे. आता टाकू आपण याच्यात लाल तिखट, काळा मसाला आणि थोडीशी हळद टाकू. हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊ. याला छान तेल सुटायला लागलेलं आहे. मसाले पण छान परतून झालेले आहेत. आता आपली ही शेवग्याची शेंग आणि वरण जे आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहे. आता याच्यात आपल्याला जेवढं आवश्यक आहे त्या आवश्यकतेनुसार आपण गरम पाणी याच्यामध्ये टाकू. आपल्याला किती प्रमाणामध्ये भाजी करायची आहे त्या प्रमाणात आपण पाणी टाकून घेऊ. बघा भाजीला छान असा कलर आलेला आहे. थोडंसं मीठ टाकू चवीपुरतं. आपण अगोदर पण शेवग्याची शेंग शिजताना टाकलेलं होतं. आणि ही कसुरी मेथी हातावर थोडीशी चोळून घेऊन ती पण टाकलेली आहे. कसुरी मेथी टाकल्यानं भाजीला अप्रतिम अशी चव येते. छान आता उकळी येते भाजीला. आता टाकू चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्याच्या नंतर परत एकदा आपण मिक्स करून घेतोय. छान. तर अशा पद्धतीनं आपलं हे चमचमीत असं शेवग्याच्या शेंगाचं वरण तयार झालेलं आहे. बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि चव पण एकदम छान आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.